नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर आरमार विजय दिन उत्साहाने करण्यात आला साजरा. मिस्त्री हायस्कूलचं शैक्षणिक कार्य कौतुकास्पद. जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन. आणि अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार हवालदिल. विविध मागण्यांकरता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं धरणं आंदोलन. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर आरमार विजय दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. आरमार विजय दिनानिमित्त भागेश्वर मंदिर ते रत्नदुर्ग किल्ल्यापर्यंत रॅली काढण्यात आली. आरमार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून आणि पगडीनं स्वागत करून करण्यात आली. भंडारी समाजाचे नेते राजू कीर यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. आपण हा जो आरमार विजय दिन साजरा करण्याचं कारण असं आहे की 18 सप्टेंबर 1678 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्यासरंग मायनाक भंडारी
आणि दर्या सरम दौलत खान यांनी जगज्जेत्या ब्रिटिशांचा खांदेरी उंदेरीच्या बेटाजवळ दारुण पराभव केला आणि ह्या पराभवाची चव ब्रिटिशाला पहिल्यांदाच चाखायला लावली. जे जगज्जेते ब्रिटिश होते, जी ज्यांना फ्रेंच, पोर्तुगीज, डच हे कोणी हरवू शकले नव्हते, अशा ब्रिटिशांचा पराभव, जगज्जेत्यांचा पराभव आपल्या या कोकणी आरमार प्रमुखांनी केला आणि त्यांच्या सोबत 18 पगड जातींचे सर्व शिलेदार होते. आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमामध्ये त्या सर्व 18 पगड जातीच्या महापुरुषांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो. आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आपले विचार व्यक्त करताना आरमार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एक शिवरायांचं जे त्यावेळेचं पराक्रम होता, त्यावेळेचं जे सामर्थ्य होतं, त्याच्यामध्ये आम्ही पण भागीदार आहोत. ही जी भावना आज मनामध्ये उत्पन्न झाली, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता दादांनी सांगितलं, जे काही आपण बोललात त्याच्यामुळे मलाही खूपशा गोष्टी कळाल्या. आणि खरंच आपण एवढे पराक्रमी आहोत, एवढे आपलं महत्त्व आहे. आणि आज मग शिवरायांचं सर्व पश्चिम महाराष्ट्रातच काय, खरं तर आपला अधिकार त्यांच्यावर जास्त आहे. आणि तुम्ही म्हणालात ते खरंच आहे, त्यांनाही कोकण आवडत असेल म्हणूनच त्यांनी राजधानी पण आपल्या कोकणातच केली. परंतु आजच्या घडीला जेव्हा आपण आजचं राजकारण बघतोय, तेव्हा महाराजांना फक्त पश्चिम महाराष्ट्रातच अडकवून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आपण आपला हक्क त्या ठिकाणी साबितच करत नाही. ह्याच महिन्यात पहिलं पत्र जाईल मुख्यमंत्र्यांना, पर्यटन मंत्र्यांना, की आमचा हा जो किल्ला आहे, किल्ला आमचाच राहील. कारण तो भागोजी शेठचा किल्ला आहे, तो काय आम्ही देणार नाही आहोत कोणाला. तो किल्ला आमचाच राहील. परंतु हा दिवस या किल्ल्यावर साजरा होण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करेन आणि ते शासकीय प्रयत्न करेन. याचे मी आज उद्यापासूनच सुरुवात करीत आहे. नवीनचंद्र बांदिवडेकर, बशीर मुर्तुजा, शरद बोरकर, श्रीकांत शेटे, नगरसेविका रशिदा गोदड, विलास भोसले यांच्यासह भंडारी, मुस्लिम आणि सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील भंडारी आणि आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी आरमार विजय दिन का साजरा केला जातो याची माहिती दिली. अशा प्रकारचा स्त्रियांना सन्मान देणारा राजा जगामध्ये दुर्मिळ आहे आणि तोच गुण इथल्या मातीमध्ये, भंडाऱ्यांमध्ये, आगऱ्यांमध्ये, कोळ्यांमध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतो. आणि म्हणून हुंडा न घेणारा म्हणून समाज आहे कोकणामध्ये, देशात दुर्मिळ समाज आहे की हुंड्यासाठी हुंडा बळी होतात, स्त्रीभ्रूण हत्या होतात, पण कोकणामध्ये हे कुठेही दिसत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी या आरमार दिनानिमित्त सांगायची वेळ यासाठी आली की देशाच्या स्वातंत्र्यानंतर 72 वर्षात हा आरमार दिन आज साजरा होतोय. हा आरमार दिन साजरा करावा लागतो. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जो पराक्रम आहे ते घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज किंवा सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज एवढेच दाखवले जातात. पण छत्रपती शिवाजी महाराज बोटीत बसलेले आहे. किंबहुना स्वराज्याचा सगळ्यात मोठा महसूल हा सागरी व्यापारातून मिळालेला आहे हे कुणीही दाखवलं नाही. त्याच्यामुळे कोकण आज भकास झालेला दिसतो. म्हणजे कोकणाचा गोवा रोड अजूनही होत नाही. सगळ्यात खराब रस्ता कुठला तर गोवा रोड, म्हणजे मुंबई गोवा रस्ता. आणि मुंबई पुण्याचे 2-2, 3-3 रस्ते झालेले आहेत आणि कोकणाकडे दुर्लक्ष झालं. याला कारण आपणच आहोत. आणि म्हणून आरमार दिनाच्या निमित्तानं आपण या देशाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज फक्त जमिनीवरचे राजे नाहीत, किंबहुना ते समुद्रामध्ये अधिक वावर असलेले, समुद्रावर जास्त पराक्रम करणारे राजे आहेत. रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे सुरू असलेल्या टेलरिंग आणि एम्ब्रॉयडरी कोर्सेसमधून मुलींनी तयार केलेल्या कपड्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणानं करण्यात आली. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या स्वरूपा साळवी आणि गटविकास अधिकारी विद्या गमरे यांचा सत्कार करण्यात आला, तर KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काजी, तालिमी इम्दादिया कमिटीचे सरचिटणीस तन्वीर मिस्त्री, विश्वस्त शकील मसगावकर, मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर आदींचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना उर्दू भाषा मला आवडते असं सांगून टेलरिंग क्लासेसमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असं त्या म्हणाल्या. 3-4 मुद्द्यांवरती मी तुमच्याशी आज संवाद साधेल, कारण का खरं मला माहीत नाही तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही, पण नक्की मला जाता जाता तुम्हाला थोडंसं महिलांना सांगावंसं वाटतं. सगळ्यांना माझी भाषा समजते, कारण का मला तुमची जी उर्दू होती ना, उर्दू मला आवडते, मला त्यातले अल्फाज आहेत तेही लक्षात येतात, पण तेवढं फ्लुएंटली बोलता येत नाही मला, त्याच्यामुळे माझा थोडासा तो प्रॉब्लेम आहे. म्हणून कदाचित मला तुम्ही समजून घ्या सगळ्यांना. आत्ताचं जे एक्झिबिशन आपण बघितलं करतोय हे तर खरं तर आमच्या सगळ्या महिलांचे हे गुण आहेत, पुजत आपल्यामध्ये गुण आहेत आपल्या महिलांमध्ये. हे आपल्याला त्याला टेक्निकली आपल्याला त्यांनी ती एक पैलू पाडलेत आपल्याला की हे अशा पद्धतीने करायचं. मुळात शिवणकाम हे आपल्या महिलांचंच काम आहे, आपण करतो ते खूप चांगल्या पद्धतीने आणि पुजत असल्यामुळे आपल्याला ते इझी येत असतं. पण हाच व्यवसाय आपल्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन आपल्याला करायला काय हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण का आज जर बघितलं मार्केटमध्ये तर सर्रास टेलरिंग काम करणारा मला कुठे उपाशी असलेला दिसत नाही. एक इतर कोर्सेस असलेल्या आम्ही कधीतरी उपाशी राहू, पण टेलरिंगचा कुठेच नाही. फक्त त्याच्यासाठी असं आहे की व्यवसायामध्ये नियमितता. या कार्यक्रमाला हशमत खान, सीमा बागवान, नफिया फडनाईक सह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वरूपा साळवी, विद्या गमरे यांनी मुलींनी तयार केलेल्या विविध ड्रेसेसची पाहणी केली. रत्नागिरी तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विद्या गमरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देत टेलरिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या मुलींचं कौतुक केलं. म्हणजे चांगला दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 साली आपल्याला देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलं. त्या संविधानामध्ये 395 कलमांमध्ये आपल्याला सर्व सार्वभौमत्व हक्क प्राप्त झालेले आहे. आपल्याला मतदानाचा हक्क, तसंच स्त्रियांचे हक्क, स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी मुभा देणे, त्यांच्या रजा देणे, त्या जिथे काम करतात तिथे त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देणे हे या संविधानामध्ये दिलेले आहे. आणि त्या हक्काचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही इथं तुमच्या कलेतून जे काही टेलरिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि तुमच्या सुखसोयीने संस्थेने दिलेल्या सुखसोयीने एक चांगल्या प्रकारचं टेलरिंग फॉर्म उभारलेला आहे. इथे ड्रेस बघितले, आता आपण म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल युगामध्ये आहोत, सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि सगळे आपण ऑनलाईन हे मार्केटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट असतो. कुठलेही ड्रेस असेल, डिझायनिंग असेल तर ते आपण मोबाईलवर बघतो आणि आपण बुक करतो. त्याच्यापेक्षा हे इथं तयार केलेलं स्वतः आपण बघू शकतो. इथलं कापड आहे, इथली डिझाईन आहे आणि एम्ब्रॉयडरी करण्याबाबत म्हणजे मी हे म्हणत नाही, तुमच्या इथल्या महिला खूप प्रामाणिक असतात. मेहंदी असो किंवा कुठलंही कापड म्हणा बनवायचं असेल, डिझाईन. आता आपण म्हणे की पूर्वी जर शिवण मशीन बघितलं तर त्या हाताने चालवत होतं आणि ह्या शिवण मशीनवर उदरनिर्वाह करून मोठमोठे डॉक्टर, वकील, नेते हे झालेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार तथा KTV न्यूज चॅनलचे वृत्तसंपादक अलिमिया काजी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मिस्त्री हायस्कूलचं भरभरून कौतुक केलं. मिस्त्री हायस्कूल म्हटल्यानंतर उर्दू शाळेमध्ये जिल्ह्यातील कोकणातील एक मोठी शाळा, एक मोठी संस्था आपण या ठिकाणी पाहिली जाते.
पण अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मेस्त्री हायस्कूलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये केले। या शाळेतून जे अनेक माझे विद्यार्थी आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झाले, डॉक्टर असतील, वकील असतील, कॅप्टन असतील, अनेक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मेस्त्री हायस्कूलचं नाव एक अभिमानाने घेतलं जाते आणि मला याचा अभिमान अशासाठी वाटतो की मी पण या शाळेचा माझे विद्यार्थी आहे। 10वी पर्यंत शिक्षण या मेस्त्री हायस्कूलवर झालेले आहे। त्याच्यामुळे माझ्याबरोबर माझे वर्गमित्र शकील मजगाव ते आम्ही दोघे एका बेंचवर बसायचो, खूप मस्ती करायचो तेव्हा। त्याच्यानंतर आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले तर पाहुण्यांचे स्वागत करतो आणि असेच अनेक वर्ष यापुढे तन्वीर साहेबचे गुजारिश करतो की आपण अशा अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत राहा। मोठे पाहुणे आणि जबाबदारी माझ्यासोबत, मी तुम्ही सांगा त्या पाहुण्याने या ठिकाणी घेऊन येतो, ती जबाबदारी माझी करू। दरम्यान तालिमी इम्दादिया कमिटीमार्फत चालवल्या जाणाऱ्या नर्सरी आणि मिस्त्री प्रायमरी स्कूलच्या लहान मुलांची वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, KTV न्यूज चॅनलचे वृत्तसंपादक अलिम्या काजी, तालिमी इम्दादिया कमिटीचे जनरल सेक्रेटरी तन्वीर मेस्त्री, विश्वस्त शकील मजगावकर, हशमत खान, मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला सुपरवायझर कौसर फडनाईक, सीमा बागवान, रुखसाना फडनाईक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नौशाद भाटकर, क्रीडा शिक्षक मुश्ताक आगा, सैफन चरके, फहद मिरकर, निशाद राजवाडकर यांच्यासह पालक आणि छोटे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विचित्र हवामान, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या आंबा बागायतदारांनी शासनाकडून मदत मिळावी म्हणून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। परिसर आंबा उत्पादक संघाचा हा आवाज कोणाचा? ये तो खाली झांकी है और लड़ाई बाकी है। अरे तो खाली झांकी है और लड़ाई बाकी है। आंबा बागायतदारांना कर्जमाफी झालीच पाहिजे। आंबा बागायतदारांना कर्जमाफी झालीच पाहिजे। या धरणं आंदोलनामध्ये आंबा बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कर्जमाफी झालीच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। अरे आवाज दो, अरे आवाज दो, अरे आवाज दो। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। पावस परिसर रत्नागिरी हापूस आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना कर्जमाफी करावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आदी विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं। आम्ही गेली आंबा बागायतदार, काजू आणि मच्छी हे गेली 7 ते 8 वर्ष अडचणीत आहोत आणि त्या अडचणीत असताना
14-15मध्ये अवकाळी पाऊस पडला. त्या अवकाळी पावसामुळे आमचा आंबा तोडणीला आलेला हा 75% बाद झाला आणि त्यामुळे आम्ही सगळे आंबा बागायतदार, काजू बागायतदार अडचणीत आलो. व त्यावेळी शासनाने जिल्हा बाधित केला व आपल्याला 3 महिन्याचं व्याज जाहीर केलं. ते 3 महिन्याचं व्याज आज 1 रुपयाही आमच्या कुठल्या खात्यात मिळाले जमा झालेलं नाही आणि बँका या बाधित शेतकऱ्यांच्या किंवा ज्याचा कर्जवाल्या शेतकऱ्यांच्या याद्या कुठल्याच प्रकारच्या शासनाकडे पाठवत नाही. त्यामुळे आम्ही आंबा बागायतदार हा त्या नुकसानीपासून वंचित राहिलेला आहे आणि जर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत, तसंही आमचा आंबा बागायतदार, काजू बागायतदार, मच्छीमारांचं संपूर्ण कर्जमाफीसाठी तर आपण जास्तीत जास्त आम्हाला कर्जमाफी व व्याजमाफी मिळावी ही नम्र विनंती. पाऊस हंगाम संपला तरीही रत्नागिरीसह जिल्ह्याच्या अनेक भागात वेगवान वारे, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यंदाचा हापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच आंबा पीकही कमी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी आंबा बागायतदारांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलेल्या धरणे आंदोलनाची शासनानं त्वरित दखल घ्यावी असं आंबा बागायतदारांमध्ये बोललं जात आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर आरमार विजय दिन उत्साहानं करण्यात आला साजरा. मिस्त्री हायस्कूलचं शैक्षणिक कार्य कौतुकास्पद, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन. आणि अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार हवालदिल. विविध मागण्यांकरता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं धरणं आंदोलन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.